मित्रांनो, आज 1 एप्रिल. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि याचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे. काही वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, काही गोष्टी महाग झालेल्या आहेत. चला तर पाहून घेऊया की नेमकं बदललं काय आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की आर्थिक वर्ष म्हणजे काय. 1 एप्रिल पासून ते 31 मार्च असा हा कालावधी आर्थिक वर्षाचा असतो. आज 1 एप्रिल पासून 2026-27 हे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. या निर्णयानुसार काही गोष्टी महाग देखील होणार आहे. यामध्ये सिगारेट आणि तंबाखू उत्पादने, त्याचबरोबर काही लक्झुरियस वस्तू, पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होणार आहे. त्याचबरोबर आपण ज्या वस्तू आयात करतो याच्याही किमती वाढणार आहेत. याचाच अर्थ आरोग्यास हानिकारक आणि लक्झुरियस वस्तू या महाग होणार आहेत. सरकारच्या नवीन निर्णयांमुळे काही वस्तूंवर दिलासा मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईलचे काही पार्ट्स, काही गॅजेट्स, त्याचबरोबर काही औषधे, विशेषतः जेनेरिक मेडिसिन्स, इलेक्ट्रिक वाहन संबंधित वस्तू, त्याचबरोबर सोलर पॅनल आणि ग्रीन एनर्जी उपकरणे. यामुळे सामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे, विशेषतः टेक्नॉलॉजी आणि हेल्थ सेक्टरमध्ये. नवीन आर्थिक वर्षात आयकर नियमांमध्येही बदल झाले आहेत. न्यू टॅक्स रेजिम अधिक फायदेशीर, काही सूट आणि कपातींमध्ये बदल झालेत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले गेले आहे, म्हणजेच योग्य प्लॅनिंग केलं तर तुम्ही टॅक्सही वाचवू शकता. या बदलांचा थेट परिणाम सामान्य माणसांवर होणार आहे. खर्चाचे प्लॅनिंग बदलावे लागेल. बचत आणि गुंतवणूक यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमच्या मते कोणती गोष्ट स्वस्त झाली हे सर्वात जास्त फायदेशीर आहे? कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी विषयवाडी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.